वरळीतील NSCI डोम कॉन्सर्ट नंतर तरुणाचा मृत्यू, हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती. ड्रग्ज अँगलना तपासाला वेग. पुण्याच्या तुळापुरातील हाऊस पार्टीवर छापेमारी, लाखो रुपयांची दारू जप्त, तर पार्टीला आलेल्या 78 जणांवर गुन्हा दाखल. राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीपूर्वी वळसे पाटील, तटकरे आणि भुजबळांची भेट. राज्यसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींच्या निरोपावर चर्चा. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपचे संकटमोचक ऍक्शन मोडवर. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि गोकुळ गीतेंचे बंधू गणेश यांच्यासोबत सामंत आणि महाजनांची चर्चा. प्रत्येक वस्तू जर अशी वाढत गेली तर आम्ही महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा वाढ. महाराष्ट्रामध्ये घरगुती सिलेंडरचे दर पोहोचले 941 रुपयांवर. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा. पवारांची केंद्र सरकारवर टीका, तर आखातातील युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधन दर वाढ. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कमी, शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, मुख्यमंत्री कार्यालयाचं आवाहन. आता पेडणेकरांची काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पक्षामधील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची बैठक झालेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. वरिष्ठ नेत्यांची आता थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोअर कमिटीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार थोड्याच वेळात निश्चित केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः नाव येते ते म्हणजे भुजबळांचं. भुजबळांना राज्यसभेवर पाठवलं जाणार अशी जोरदार चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही जी कोअर कमिटीची बैठक होणार आहे राष्ट्रवादीची, त्याच्या आधी भुजबळांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे मोठे नेते पोहोचले होते, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर आता कोअर कमिटीची ही बैठक होईल. त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या, त्या सुद्धा उपस्थित होतील आणि याच बैठकीमध्ये राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याविषयी नाव निश्चित होईल अशी माहिती समोर येते. शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतर काही घोषणा केली जाते का राष्ट्रवादीकडून आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातो याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार, कोणाला खासदार बनवलं जाणार राष्ट्रवादीकडून, याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच भुजबळांचं नाव मात्र चर्चेत आलेलं आहे आणि त्यांनाच राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर येते आणि त्या संबंधित चर्चा करण्यासाठी त्याचबरोबर दिल्लीकडून जे काही वरिष्ठ नेते आहेत भाजपचे किंवा महायुतीचे, त्यांच्याकडून जो निरोप आलेला आहे त्यासंबंधी सुद्धा भुजबळांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. आणि या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल, ही कोअर कमिटीची बैठक नेमकी कधी होणार आहे आणि त्याच्यापूर्वी झालेली ही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची बैठक, काय अपडेट्स आहेत याविषयी? दुपारपासूनच खरं तर मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठका पार पडत आहेत. आधी पार्थ पवार यांनी आपण बघितलं तर पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आता हे जे सगळे कोर कमिटीचे सदस्य आहे हे आता देवगिरीवर दाखल होण्याच्या पूर्वी यांची पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचं सूत्रांचं सांगणं आहे. दिल्लीवरून जो काही निरोप आलेला आहे, कारण राष्ट्रवादीचा बऱ्यापैकी निर्णय झालेला होता, परंतु त्यांना दिल्लीवरनं ग्रीन सिग्नल येणं गरजेचं होतं आणि त्यामुळे तो आता जो काही निरोप आलेला आहे त्या निरोपाच्या संदर्भात मध्ये ही चर्चा झाली असल्याचं सूत्रांचं सांगणं आहे. आपण आत्ताच पाहिलं की सगळे कोर कमिटीचे जे काही सदस्य आहेत, निरोप नेमका काय होता याविषयी काही माहिती मिळाली आहे प्रणाली? निरोप नेमका काय होता? निरोप काय होता, दिल्लीकडून काय निरोप आला याविषयी काय माहिती मिळते का?
बघितलं तर असं आहे की राज्यसभेची जागा जरी सुनेत्रा पवार यांची रिक्त झालेली जागा म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातली जरी जागा असली तरी राज्यसभेवर जर मतदान झालं निवडून यावं लागलं तर भाजपची मतं ही जास्त आहे आणि त्यामुळं जो कोणी राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून जाणारा सदस्य आहे त्या सदस्याला भाजपकडनं ग्रीन सिग्नल मिळणं अपेक्षित होतं. कारण आपण जर बघितलं तर मंत्री छगन भुजबळ यांनी अगदी पहिल्या दिवसापासून एक अट अशी टाकलेली होती की माझं मंत्रिपद जे आहे जर मी राज्यसभेत जायला तयार आहे, 2 वर्षाची ही राज्यसभा आहे, मी दिल्लीत जायला तयार आहे, परंतु माझं मंत्रिपद जे आहे ते माझ्या पुतण्याला दिलं जावं अशी त्यांची एक मागणी होती. आता या मागणीच्या संदर्भामध्ये दिल्लीवरून काय उत्तर आलेलं आहे की स्वाईप केला जातो. स्वाईप म्हणजे काय तर छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिमंडळातच राहतील परंतु त्यांचे पुतणे यांना या 2 वर्षासाठी राज्यसभेवर पाठवलं जातं का की तिसऱ्याच कुठल्या व्यक्तीचं नाव येतं ज्याची शक्यता खरं तर आत्ताच्या घडीला फारच कमी आहे. तरी सुद्धा नेमकं काय झालेलं आहे की छगन भुजबळ हे दिल्लीत जाऊन समीर भुजबळ यांना मंत्रिपद दिलं जातं किंवा राज्यमंत्रीपदाचं त्यांना आश्वासन दिलं जातं कारण 6 महिन्याचा कालावधी असणार आहे. परत नाशिकमधून समीर भुजबळांना जिंकून यावं लागेल आणि त्यानंतर जे आहे ते या सभागृहाचे विधान भवनाचे ते सदस्य होतील आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर आता या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. खरं आहे. प्रणाली, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यासह बंडखोर उमेदवारांची बैठक सुरू आहे. प्रसाद हिरे आणि गोकुळ गीतेंच्या वतीने गणेश गीते दाखल झालेले आहेत तर दोन्ही बंडखोरांचं बंड रोखण्यासाठी अंतिम अध्याय सुरू झालेला आहे. सकारात्मक निर्णय होणार अशी माहिती सूत्रांकडून येते. तर नाशिक जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि बंडखोरी रोखण्याचे अजून सुद्धा प्रयत्न सुरू दिसत आहेत. गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यासह बंडखोर उमेदवारांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला प्रसाद हिरे आणि गोकुळ गीतेंच्या वतीने गणेश गीते हे दाखल झालेले आहेत आणि दोन्ही बंडखोरांचं बंड रोखण्यासाठी अंतिम अध्याय सुरू झालेला आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न अजून सुद्धा केले जातात, काय अधिकचा तपशील आहे? अर्थात, कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीसाठी नाशिक आणि जळगाव या 2 जागांचा तिढा जो आहे तो सोडवणं आणि तो सुटणं हे सगळ्यात महत्वाचं नक्कीच मानलं जात आहे. कारण गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक नेते मानले जातात, उत्तर महाराष्ट्रातले प्रभावी नेते मानले जातात आणि त्यांचं मूळ जागा असलेला जळगाव जिल्हा आणि त्यांचं कार्यक्षेत्र असलेलं नाशिक जिल्हा याच दोन्ही ठिकाणी जर का अडचणी येत असेल तर त्यांच्या नेतृत्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित होऊ शकतात असे सूचक वक्तव्य सुद्धा झाले होते. आणखी याचमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणचा तिढा हा सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारे म्हणजे ज्या प्रकारे प्रयत्न करणं आवश्यक आहे त्या प्रकारे प्रयत्न केले जात आहे आणि आजची ही बैठक हा त्याचा अंतिम अध्याय आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आता नाशिकला गोविंदनगर भागामध्ये जी बैठक सुरू झाली त्याच्यामध्ये गिरीश महाजन, प्रसाद हिरे हे एक बंडखोर उमेदवार तेही पोहोचलेत, गोकुळ गीतेंचे भाऊ गणेश गीतेही पोहोचलेत, उदय सामंत एक काही मिनिटातच या बैठकीत सुद्धा जॉईन होणार आहे आणि याचमुळे उदय सामंत, गिरीश महाजन या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातनं आज या बैठकीतला अंतिम अध्याय किंवा तिढा सुटेल असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार सकारात्मक निर्णय हा दोन्ही ठिकाणी होईल. बरोबर, निर्णय सकारात्मक होतो काय पाहणं महत्त्वाचं असेल. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हाहाकार माजलेला आहे. शहराला सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं 1 तास झोडपून काढलं. काही ठिकाणी झाडं पडली तर घरांची देखील पडझड झालेली आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा काही काळ खंडित झाला. पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण सध्या निर्माण झालंय. तर मनमाडमधली आपण ही दृश्य बघतोय. सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या बघायला मिळते आणि उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना सुद्धा काहीसा दिलासा मिळालाय. मात्र या पावसामुळे, अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान सुद्धा झालेलं आहे. तर हिंगोलीच्या वसमत शहरासह परिसरामध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात मोठा उकाडा जाणवत होता आणि दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय.